मित्रांनो, अर्ली डिटेक्शन सेव्ह द लाईफ असं म्हणतात. जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की ओरल कॅन्सर स्क्रीनिंग हे जेव्हा व्हाईट किंवा रेड चट्टे असतात माउथमध्ये किंवा पेनफुल अल्सर नसतो, जो 1 किंवा 2 महिन्यापेक्षा पण जास्त असतो, अशा वेळेस वेलोस्कोप स्कॅनिंग जेव्हा ओरल कॅन्सर स्क्रीनिंग केलं पाहिजे, ती कसं करतात त्याबद्दल मी आज सांगणार आहे. जसं की तुम्ही हे बघू शकता, हा वेलोस्कोप आहे, त्याच्यामध्ये ऑटोफ्लोरेसन्स लाईट आपण पास करतो अशा पद्धतीने. याच्यामध्ये असा थोडासा आवाज येतो आणि मग आपण याच्यामध्ये फोटो घेतो, म्हणजे हातोहात आपण याच्यामध्ये असं दाखवू शकतो की कशा पद्धतीने हा एक्सटेन्शन आहे. ह्यामुळे असं माहीत पडते की कॅन्सरचं समजा लिजन असलं, थोडेसे चट्टे असले माउथमध्ये, रेडवाला चट्टा आहे, तर हा जो लाईट पास होतो इथून ब्ल्यू लाईट, त्यांनी पूर्ण माहिती एक्सटेन्शन त्याचं माहीत पडतं. समजा इथं एवढंसं लिजन आपल्याला डोळ्यांनी दिसतो, परंतु या मशीनद्वारे एवढा मोठा एक्सटेन्शन दिसतो. त्यामुळे पेशंटला लगेच कळतं की बाबा माझं वाढलं आहे ना, आता मला काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे, आणि त्याच्यामुळे आपला जीव वाचू शकतो. म्हणून तुम्ही ओरल कॅन्सर स्क्रीनिंग विथ द वेलोस्कोप लवकरात लवकर करून घेतला पाहिजे, जेव्हाही नॉन हिलिंग अल्सर असतात तेव्हा. थँक्यू.